22चा महासंग्राम साई मालवण विरुद्ध 7 स्टार मालवण संघाच्या माध्यमातून वरनं टॅपच हात बीत लागान बसताना तर 500 रुपये हेमराज टॅप ना त्या तो बोर्डावरच बसा टॅपच्या साहाय्याने जो फटका खेळेल आणि ज्या फटक्यावर समोरचा जो बॅनर दिसतोय म्हणजे कटआउट दिसतोय या कटआउटवर जर चेंडू आदळला असेल तर हेमराज सावजी यांच्याकडनं 500 रुपयांचा पारितोषिक आहे. थेट हा टॅपच्या स्वरूपात बसला पाहिजे. हाताला लागून गेलेला चेंडू त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार नाही. तर महाअंतिम सामन्यातील पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर आशु बोगटे मॅन फ्रॉम पावशी. पहिला चेंडू धावांचा अकाउंट धावांचा श्री गणेशा जॅकी परेरा आणि त्याच्यासोबत नॉस्टागेनच्या दिशेने रोहन वाळके अशी सलामीची आरंभीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजेच नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी मिळालेली आणि या फलंदाजीचं निश्चित स्वरूपाने कशा पद्धतीचं समीर जातं हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरतोय. जॅकी परेरच्या बॅटमधनं अजून एक धावपलकावर अंकित केले ते आमचे सहकारी आणि मार्गदर्शक नागेश नार्वेकर. अतिशय सुरेख असं स्कोरिंग काउंटिंगचं काम देखील त्यांच्या माध्यमातून होतं. त्यांचं देखील मनस्वी असे आभार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुंदर चेंडू सुंदर फटका लिला टोलवला जातोय. डिक्लेअर एरियामध्ये क्षेत्रात जाणारा चेंडू एकेरी धावेची वर्णी लावतोय आणि एकेरी धावेनिशी टोटल रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय आणि तिसरी धावपलकावर अंकित केली जाते. पुन्हा एकदा आशु बोगटे नावाचा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा जॅकी परेरा हलक्या हाताने बॅकफुटच्या साहाय्याने फटका खेळला जातोय. सुंदर फटका पॉईंटच्या क्षेत्रात निघतोय. एकेरी धावेची वर्णी आणि टोटल 4 धावा आतापर्यंत पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा हलक्या हाताने केलेला ड्राईव्ह पुन्हा एकदा मिळणारी एकेरी धाव परिणामी एक धावा घेत सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल ती 7 स्टार मालवण संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक आगळीवेगळी क्रिकेटची स्पर्धा मैदानावर एक भले मोठे चषक निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठमोठे अशा पद्धतीचे चषक भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन गेली 3 दिवस अहोरात्र मेहनत ती म्हणजेच अक्षय स्पोर्ट्स मालवण आणि मकरेश्वर मालवण संघाच्या आयोजन समितीच्या वतीने अतिशय सुरेख आणि देखणी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यात. आता मात्र तिसरा आणि अंतिम दिवसातील महाअंतिम सामना रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज धावसंख्या मात्र उभारली जाते ती टोटल 6 धावा म्हणजेच पुन्हा एकदा रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढे धावा तेवढे चेंडू 6 चेंडूंचा खेळ समाप्त 6 अशी धावसंख्या धावपलकावर. तर यष्टीरक्षणामध्ये बदल होतोय आपल्याला पाहायला मिळतोय. आशु बोगटे गोलंदाजी मार्कवरनं गोलंदाजी संपवून यष्टीरक्षणाच्या दिशेने वळतोय. तर गोलंदाजी मार्कवर अक्षय शेलटे पहिला चेंडू डेड चेंडू घोषित करतात पंच. पहिला चेंडू असेल अक्षय बोगटे याचा हलक्या हाताने ड्राईव्ह केला होतोय. रोहन वाळकेच्या बॅटमध्ये निघणारी धाव सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर जॅकी परेरा आणि रोहन वाळकेच्या बॅटमध्ये निघणाऱ्या एकेरी धावेनिशी अंकित धावसंख्या पोहोचली आतापर्यंत परावर्तित ती म्हणजेच 7 धावा तब्बल 7 चेंडूच्या समाप्तीनंतर. सायलीला मालवण संघाकडनं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आशु बोगटे प्रतीक बोगटे छोटू मेस्त्री त्याच्यासोबत सोनू राणे अक्षय शेलटे सागर बोगटे आणि राजू दळवी असा संघ एक मातब्बर तगडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आणि उपांत्य फेरीवर विजयश्री संपादन करून अंतिम सामन्यात धडक दिली तो म्हणजेच सायलीला मालवण हा संघ. अतिशय सुरेख फटका पुन्हा एकदा चाकीच्या बॅटमधनं एकेरी धाव एक धावेनिशी धावसंख्येचा डाव सावरण्याचा प्रयत्न दिसतोय तो म्हणजेच जॅकी परेरा आणि रोहन वाळकेच्या माध्यमातून. तब्बल 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या मात्र 10 धावा दुहेरी आकडा धावपलकावर गाठला जातोय. टोटल 10 अशी धावसंख्या. जॅकी पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकरच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर अक्षय शेलटे नावाचा गोलंदाज अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत ज्याचं अग्रगण्य नाव तो म्हणजेच अक्षय शेलटे. दरम्यानच्या कालावधीत 5वा चेंडू समाप्त होतोय. 11वी धावपलकावर अंकित केले ते. टोटल 11 धावा धावपलकावर बिनागड्याच्या मोबदल्यात विदाऊट लॉस 11 अशी धावसंख्या आतापर्यंत उभारली जाते. पुढचा चेंडू असलेले गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाच्या समाप्तीचा चेंडू घेऊन सज्ज होतोय तो म्हणजेच अक्षय शेलटे. यावेळेला हलक्या हाताने ड्राईव्ह केला होतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर एकेरी धाव अंकित. धावसंख्या मात्र परावर्तित होतोय. धावसंख्या पोहोचते ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 12 चेंडूंचा खेळ समाप्त आणि धावसंख्या उभारली जाते 12 धावा. डीजे 2 षटकांच्या
पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे चालू असलेला हा सामना अक्षय स्पोर्ट्स मालवण मकरेश्वर मालवण आयोजित भव्य दिव्य नाईट अंडरम क्रिकेट स्पर्धा 2022 पीट्या स्मृती चषक 2022 महासंग्राम अंतिम अध्याय यावेळेला मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय। महाभारतातील संघर्ष त्याप्रमाणे या क्रिकेटच्या महाभारतातील हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय। एका दिशेने 7 स्टार मालवण आणि एका दिशेने साई लीला मालवण या दोन मातब्बर संघाच्या माध्यमातून हा सामना यावेळेला महाअंतिम सामना रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतोय। तब्बल 13 चेंडूंचा खेळ समाप्त, 13 धावा धावपलकावर। सागर बोगटे मॅनपम पावशी गोलंदाजी मार्कवर सज्ज, रोहन वाळके फुलटॉस चेंडू। यावेळेला मात्र जर चेंडू सोडला असता तर निश्चित स्वरूपाने थोडंसं समीकरण बदललं असतं, मात्र एकेरी धावेवर समाधान मानतोय रोहन वाळके आणि 7 स्टार मालवण हा संघ। अजून एखादा मोठा फटका देखील बॅटमध्ये दिसत नाही। निश्चित स्वरूपाने अपेक्षा दिसते ती म्हणजेच खेळाडूंकडनं एखादा चौकार किंवा षटकार त्याच्या बॅटमधनं यावा। प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी शैलेश पाटील आणि उमेश चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक। हे पारितोषिकाचा मानकरी कोण ठरतो? यावेळेला मात्र वेगवान चेंडू, वेगवान फटका, निश्चित स्वरूपाने तेवढं सुंदर आणि कसलेलं क्षेत्ररक्षण, अतिशय आकर्षक असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते म्हणजेच सोनू राणेच्या बॅटमधनं। सोनू राणेच्या क्षेत्ररक्षण अतिशय दर्जेदार। 4 चेंडूची समाप्ती, टोटल 15 अशी धावसंख्या। आता मात्र चेंडू एक पुढे सरकताना दिसतोय, धाव एक पावलं मागे देखील आपल्याला पाहायला मिळते। 16 चेंडू आणि 15 अशी धावसंख्या। पुढचा चेंडू यावेळेला मात्र डायरेक्ट हिट केला जातोय निश्चित स्वरूपाने। यू मे साइड डेफिनेटली हिट, गडी बाद होतोय रोहन वाळकेच्या स्वरूपात। पहिला धक्का 7 स्टार मालवण डीजे। आणि लाईटच्या पोलना देखील आपण स्पर्श करू नका, त्याचबरोबर बॅनरवर आपण हात ठेवून राहू नका। शैलेश यावेळेला सज्ज होतोय, शैलेंद्र सावंत। 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय, तब्बल धावसंख्या होते ती माफ करा 3 षटकांचा खेळ समाप्त आणि टोटल धावसंख्या होते ती 16 धावा। शेवटचं षटक महत्त्वपूर्ण निर्णायक षटक आणि निर्णायक षटकासाठी वर्णी लागते ती म्हणजेच प्रतीक बोगटे मॅन फॉर्म पावशी। अजून एक गुणवान खेळाडू पावशी संघाकडनं प्रतिनिधित्व करणारा साई लीला मालवण संघाकडनं आता मात्र खेळताना दिसतोय। जॅकी पेरेरासाठी हा फुलटॉस चेंडू आणि स्ट्राईक निश्चित रूपाने रोटेट केली जाते। एकेरी धावेनिशी शैलेंद्र सावंतला स्ट्राईक यांच्या दिशेने ढकललं जातंय आणि निश्चित स्वरूपाने शैलू सावंतकडे क्षमता आहे, ती गुणवत्ता आणि क्षमता यावेळेला मनगटामध्ये असलेली ताकद ही आजमावावी लागेल ती म्हणजेच शैलेंद्र सावंत याला। पुढचा चेंडू शैलू सावंत खेळण्यासाठी होतोय, सुंदर चेंडू, सुंदर फटका, लावून कार्पेटच्या खेळाने फेलेला फटका। एकेरी धावेची मोहर मैदानावर उठते आणि एकेरी धावेनिशी सांघिक समीकरण टोटल 18 धावांवर। पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुंदर चेंडू, सुंदर फटका, रनआउटची संधी। यावेळेला मात्र संधीचं सोनं आणि निश्चित अपेक्षित शुभम तोडणकर पंच ठरवत आहेत बाद। दुसरा धक्का क्रिकेटच्या पटलावरील संबोधलं जातं ते आत्महत्या मात्र वाटेला येते ती जॅकी परेराच्या। सुमधुर अशा पद्धतीचं संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय ते म्हणजे डीजे बाबू यांच्या माध्यमातून। धावसंख्या 3 चेंडू आणि 18 धावा, शेवटचे 3 चेंडू शिल्लक। प्रत्येक दुहेरी धावेच्या फटक्यासाठी हेमराज सावजी यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक। पुढचा चेंडू त्यावेळेला मात्र सज्ज होतोय तो म्हणजेच सिद्धेश चव्हाण मॅन फॉर्म मालवण। मालवणचा गुणी खेळाडू यावेळेला मैदानावर दिसतोय। उमेश स्पोर्ट्स मालवण या संघाकडनं अनेक वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलं तोच सिद्धेश चव्हाणची वर्णी मात्र जॅकी माघारी परतल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते। येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 2 चेंडूवर किती धावांचं लक्ष उभं करू शकतो
मालवण हा संघ हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण आणि औत्सुक्याचं यावेळेला बनतंय, कारण शेवटचे 2 चेंडू शिल्लक पहिल्या सत्राची पहिल्या इनिंगची समाप्ती करणारे 2 चेंडू आणि हे 2 चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा प्रतीक बोगटे नावाचा गोलंदाज स्ट्रायकिंगच्या दिशेने सिद्धेश चव्हाण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर्सच्या दिशेने फलंदाज होतोय, माघारी परततोय, अजून एक धक्का म्हणावा लागेल 7 स्टार मालवण संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक पुन्हा एकदा डीजेकडे. त्यात स्ट्रायकांच्या दिशेने रहीम मुल्ला सज्ज होतोय फलंदाजी मार्कवर. प्रतीक बोगटेचा पुढचा चेंडू कशा पद्धतीचा चेंडू असेल पाहणं महत्त्वपूर्ण. रहीमसाठी हा चेंडू वेगवान फटका अक्षय शेट्टीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकेरी धाव मात्र लिल्या पूर्ण केले होते आणि या एकेरी धावे निश्चित दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मात्र दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावर क्रिकेटच्या परिभाषेत ज्याला आत्महत्या संबोधली जाते ती आत्महत्या मात्र शैलेंद्र सावंत करतोय. तब्बल धावसंख्या मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभारली जाते ती म्हणजेच 20 धावा आणि विजयाचं लक्ष येणारे 24 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण. येणाऱ्या 24 चेंडूवर 21 धावांचं लक्ष कशा रीतीने बनवलं जातंय, काय बनतंय, काय बिघडतंय हे मैदानावर समालोचन कक्षात सांगण्यासाठी माझे सहकारी समालोचक राहुल केळुसकर आणि प्रशांत गावडे येणाऱ्या 4 षटकांसाठी सुपूर्द करतो. तत्पूर्वी अक्षय स्पोर्ट्स मालवण आणि मकरेश्वर मालवण यांच्या संयुक्त विद्यमानाची ही क्रिकेटची स्पर्धा पीट्या स्मृती चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी समालोचन करण्याची संधी गुणेश हडकर आणि योगेश मेस्त्री त्याचबरोबर शैलेश मलिये आणि संपूर्ण पीट्या स्मृती चषकाच्या आयोजन समितीच्या वतीने सुनील, आपण 3 दिवस या स्पर्धेमध्ये आपल्या समालोचनाने आपली जी या ठिकाणी ठसा उमटवत आहे त्याबद्दल अक्षय स्पोर्ट्स मित्रमंडळ यांच्या वतीने मी तुमचे हार्दिक आभार मानतो. आणि अंतिम सामन्यामध्ये साईलीला संघासाठी विजयासाठी 24 चेंडू आणि 21 धावांची गरज. 24 चेंडू आणि 21 धावांची गरज. पीट्या स्मृती चषक 2022. ₹500 पारितोषिक येतं ते साहिल जाधव यांच्याकडून. सलामीची जोडी मैदानात दिसते तो ₹500 साहिल जाधव यांच्याकडून. स्ट्राईकवर दिसतो तो आशु, नॉन स्ट्राईकवर येतो सोनू. संघासाठी पहिला आणि वैयक्तिक षटक घेऊन येताना दिसतोय तो रहीम मुल्ला. 24 चेंडू आणि 21 धावांची गरज. षटकातील पहिला चेंडू आणि हलके स्टिअर करतो. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव मिळते. संघाचं खातं खोललं जात आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव. रहीम मुल्ला सुंदर गोलंदाजी केली होती उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी. आता मात्र या ठिकाणी हलके स्टिअर करतोय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव मिळते. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 2 धावा. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येताना पुन्हा एकदा हलके स्टिअर करतोय. 1 धाव मिळते. 3 चेंडू धावसंख्या होते ती 3. षटकातील चौथा चेंडू घेऊन येताना रहीम दिसतोय. पुढे मारतोय फटका. थोडस गजा क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव मिळते डिक्लेअर स्वरूपाची. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 4 धावा. 24 चेंडू आणि 21 धावांची गरज. विजयासाठी रहीम संघासाठी पहिला आणि वैयक्तिक षटक. 4 चेंडूंवरती 4 धावा खर्च करतोय.
आता मात्र सुंदर फटका, त्यावर डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते. 5 चेंडू होत आहेत, षटकातील 5 धावा निघतायत. अतिशय सुंदर फलंदाजी करताना दिसतोय तो आशू. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो सोनू. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येताना दिसेल तो रहीम मुल्ला. आणि आता मात्र हलके स्टिअर करतोय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते. षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 6 धावा. जे प्रेक्षक बॅनरवर हात ठेवून उभे आहेत, थोडं कर. आज 18 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र रहीमचा भाऊ एजाज संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक षटक घेऊन येताना सामना करेल तो पुन्हा एकदा आशू. हलके स्टिअर, एक धाव घेतोय. सुंदर फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी, आणि सुंदर गोलंदाजी करतो तो एजाज आपल्या संघासाठी. सुंदर फटका, डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. 2 चेंडूंवरती 2 धावा खर्च करताना दिसतोय तो गोलंदाज एजाज मुल्ला. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो. सामना करेल तो पुन्हा एकदा आशू. आणि आता मात्र हलके स्टिअर करतोय. चेंडू जातोय निर्धाव. पहिला डॉट चेंडू या षटकातील. हॅलो हॅलो. आता मात्र षटकातील चौथा चेंडूचा खेळ होईल. सामना करेल तो पुन्हा एकदा आशू. रत्नागिरी जिल्ह्यातील संघ तसेच मुंबईतील संघ या संघांवरती मात करून अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले हे दोन्ही संघ मातब्बर कुडाळ आणि मालवण तालुक्यातील मातब्बर खेळाडू असलेले संघ दिसत आहेत. ते साई लीला मालवण आणि 7 स्टार मालवण. एजाज मुल्ला संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. षटकातील पुढील चेंडू आता मात्र पुढे मारतो, स्टिअर करतो, त्यावर डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. सुंदर फटकेबाजी करताना दिसतो तो आशू. धावसंख्या पोहोचते ती मात्र 9 धावावर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 9 धावा. षटकातील 5वा चेंडू पुढे मारतो फटका, पुन्हा एकदा स्टिअर करतो. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते. धावसंख्या होते ती 10 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. आणि आता मात्र स्ट्राईक चेंज करून घेताना खेळतोय तो सोनू. उत्कृष्ट आयोजन नियोजन असं मालवण तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नावाजलेली स्पर्धा अक्षय स्पोर्ट्स मित्रमंडळ, मकरेश्वर स्पोर्ट्स मित्रमंडळ पुरस्कृत पिट्याच्युत स्मृती चषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना रंगतोय एजाज. आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय तो सोनू. चेंडू जातोय पुन्हा एकदा निर्धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 10 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. 12 चेंडू आणि 11 धावा. पहिला धक्का बसतोय तो सोनू याच्या स्वरूपात. आणि 11 धावांची गरज. एलचा भाऊ एम आपल्या संघावर जाम खुश असताना 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. आणि
नॉन स्ट्राईक वर दिसतोय तो अक्षय शेलटे. सामन्याला सुरुवात करून घ्यायचे. शैलू संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक. 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. हलके स्टेअर करतोय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव घेतोय. धावसंख्या होते ती 11 धावा. आता मात्र 11 चेंडू आणि 10 धावा. या अंतिम सामन्याचा विजय होण्यासाठी पुन्हा एकदा सुंदर फटका मारतोय. त्यावर डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते. एजाज मुल्ला या ठिकाणी थोडस चमकतायत. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतो. पुन्हा एकदा स्टेअर करतो. हलके स्वरूपाची एक धाव घेतोय. धावसंख्या पोहोचते ती 13 या धावसंख्येवर. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज. 9 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा सुंदर फटका मारतोय. आशु भोगटे आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण कामगिरी करताना दिसतोय. मात्र सुंदर फटका मारतो. त्यावर डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. आणि या ठिकाणी आमच्या मंडळाचे सदस्य दुबईवरून त्यांनी या ठिकाणी पारितोषिक पाठवलंय. जॉयल बुतेलो, स्वीटन बुतेलो, रोख 500 रुपये. आणि हे पारितोषिक जात आहे ते उत्कृष्ट समालोचन गोपी मालवणकर यांच्यासाठी. जोरदार टाळ्या गोपी मालवणकर. जॉयल बुतेलो, स्वीटन बुतेलो यांच्याकडून 500 रुपये. सात चेंडू आणि 6 धावांची गरज. शैलू षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येताना सामना करेल तो आशु भोगटे. आणि आता मात्र सुंदर फटका. त्यावर स्टेअर करताना डिक्लेअर स्वरूपाची एक धाव घेतोय. आणि गोपी मालवणकरांसाठी खुश खबर. प्रथमेश गवंडी यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे त्यांच्या उत्कृष्ट समालोचनासाठी. धन्यवाद प्रथमेश. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज. आता मात्र येतोय तो अनिकेत जोशी. संघासाठी 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक. अनिकेत जोशी 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. षटकातील पहिला चेंडू. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. पाच चेंडू आणि 4 धावांची गरज. सायलीला मालवण संघासाठी. सानवी स्पोर्ट रत्नागिरी यांच्याकडून आशु यांचा जो गोलंदाज विकेट काढेल त्याला 500 रुपयांचं पारितोषिक सानवी स्पोर्ट रत्नागिरी संघाकडून येणार आहे. अनिकेत 5 चेंडू आणि 4 धावा. पुढे मारतोय फटका. आणि आता मात्र डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. 4 चेंडू आणि 3 धावा. चार चेंडू आणि 3 धावांची गरज. अंतिम सामन्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी सायलीला संघासाठी. अक्षय स्पोर्ट्स मालवण, मकरेश्वर स्पोर्ट मालवण पीट्या स्मृती चषक 2022 वर्ष 3रे
अंतिम दिवस, अंतिम सामना, अंतिम षटक. अनिकेत जोशी 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. 9 चेंडू टाकतोय. आता मात्र या ठिकाणी समीकरण थोडस बदलतंय. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. 4 चेंडू आणि 2 धावा. सायलीला मालवण की 7 स्टार मालवण. आता आणि आता मात्र या ठिकाणी एक धाव घेत आणि अंतिम सामन्यातील अंतिम विजेता संघ ठरतोय तो साई लीला मालवण. आणि संघाचे मालक एल चा भाऊ एम, दोन्ही संघ मालक खुश दिसताना आपल्या संघावरती